हो, मी पण ते ऐकलंसुद्धा, वाचलंसुद्धा. ठीक आहे, थोडं वाईट वाटलं. संजय गायकवाड, माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला सुद्धा आहे, तो आमदारांना सुद्धा आहे, त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही. मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेचे आहे, म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार. मला त्यांना सांगायचं आहे, अरे बाबांनो, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. भाषा जरा जपून वापरायला पाहिजे. आपणही ज्येष्ठ आहात महाराष्ट्रामध्ये, आपणही कोणा समाजाबद्दल भूमिका घेताना जपून भूमिका घ्यायला पाहिजे. आणि राहिला प्रोफेसरचा विषय, तर आपले प्रिन्सिपल बाळासाहेब ठाकरे होते, आम्ही पण त्याचे सैनिक आहोत आणि म्हणून कोणती सैनिकाची भाषा कशी वापरायची आम्हाला चांगलं माहिती आहे. आज राज्यामध्ये 57 लाख ओबीसीच्या नोंदी सापडताना तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता आणि त्याच ओबीसीला विरोध करता आणि आमच्या विरुद्ध आंदोलन करता. अरे आम्ही पण लोक सगळे मराठा, पण आम्हाला ओबीसीची सवलत आहे, विदर्भात सगळ्यांनाच ती सवलत आहे. आणि म्हणून आज 70 वर्ष त्या ओबीसीच्या लोकांना तुम्ही न्याय तर देऊ शकले नाही, पण त्यांचं जर रेकॉर्ड सापडत आहे त्यांच्या लेकराबाळांचं, तर तुम्हाला का जळपाट होऊन राहिला, का तिरस्कार करताय तुम्ही? आणि म्हणून माझी जे काही हे आहे, तुम्ही ज्या करोडो लोकांना जो तुम्ही तिरस्कार करून आले त्या उद्वेगातनं माझी ती प्रतिक्रिया आहे. आणि याला मंत्री बनवून काढायचा अधिकार मुख्यमंत्र्यालाच आहे.